बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे। देशमुख कुटुंबाकडून निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमण्याची मागणी केली जात होती आणि ती मागणी अखेर मान्य झालेली आहे। या मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ कालपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। अन्नाचा कणही या लोकांनी खाल्लेला नाहीये, फक्त पाणी पिऊन हे आंदोलन सुरू आहे आणि अनेक मागण्यांपैकी एक मागणी मान्य झालेली आहे। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांचा हा लढा होता। केस कोर्टात उभी राहते आणि त्यावेळी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी पहिल्यापासूनच लावून धरलेली होती आणि ती मागणी अखेर मान्य झालेली आहे। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली आहे। एकूण 7 मागण्या आहेत। त्या 7 मागण्यांपैकी पहिली मागणी एक मागणी मान्य झालेली आहे। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये नियुक्ती झालेली आहे। तर एकूण 7 मागण्या होत्या। त्या 7 मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाली आहे। उर्वरित मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहूया। प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा। एसआयटी मध्ये 2 सायबर सेल तज्ञ घ्या, कारण का मोबाईल, त्याचं ट्रॅकिंग, त्याचं सीडीआर हे सगळे मुद्दे या प्रकरणामध्ये आहेत। आरोपींचे 2 महिन्यांचे सीडीआर तपासा। महाजनांची नियुक्ती बीडला केजमध्ये करतात का किंवा का केली जाते असा सवाल उपस्थित केलाय। कृष्णा आंधळे अत्यंत चालाक आहे, त्याची अटक गरजेची असल्याची देखील मागणी आहे। दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता बिकडला सह आरोपी करा अशी देखील मागणी आहे। गीते, गोरख फड, घुले, बिकडचे सीडीआर तपासा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा। आरोपींना व्हीआयपी सारखं वागवणारे जेल अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करा। तो उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरती आता मस्साजोगच्या गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। वैभव पाटील यांनी ज्यावेळेस चर्चा केली या सगळ्या गावकऱ्यांसोबत, त्यावेळेस प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून वैभव पाटील यांनी निरोप पाठवला। यातली एक मागणी पूर्ण झाली आणि ती मागणी अशी होती की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे। आता उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर हे सगळे गावकरी समाधानी होणार आहेत का? उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली, तुम्ही समाधानी आहात? त्या पॉईंटपुरतं समाधानी आहेत उज्ज्वल निकमच्या नियुक्तीपुरतं, पण बाकीचे जे आरोपी कृष्णा आंधळे आणि संबंधित पोलीस अधिकारी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून त्यांना सह आरोपी करू सर आम्ही समाधानी नाहीत। पण प्रशासनाकडून प्रस्ताव येतोय की आता एक मागणी मान्य झाली आहे, आम्ही दुसऱ्या मागणीवरती काम करतोय, तर कुठेतरी हे आंदोलन मागे घेण्यात यावं। आंदोलन मागे घेण्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्याची संध्याकाळी मिटिंग होईल आणि संध्याकाळीच्या मिटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करू काय करायची ती, म्हणजे मागण्या किती मान्य झाल्यात, काय झाल्यात ह्याच्यावर। आता उज्ज्वल निकमची मागणी आमची पहिल्या दिवशीपासूनची आहे, ते झाली 78 दिवसानंतर मान्य। मग आता हे बाकीच्या 2 जी मागण्या आहेत आमच्या 2-3 जी मागण्या आहेत बाकीच्या, त्या मागण्याला किती दिवस लागतात काय माहिती अजून। त्यामुळे पण असं होतंय की पहिल्यांदा रस्ता रोको करावा लागला, 2 दिवस रस्त्यावर बसल्यानंतर गुन्हे दाखल झाले, पुन्हा पाण्याच्या टाकीवर चढावं लागलं, त्यानंतर वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली आणि आता तिसऱ्यांदा ज्यावेळेस अन्नत्याग आंदोलन होतंय त्यावेळेस कुठेतरी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होते। असं वाटतंय का की सूत्र झालंय की मस्साजोगचे नागरिक, देशमुख कुटुंबीय जोपर्यंत आंदोलन करत नाहीत तोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही? आम्ही बी सरकारची नाडीओळ केली ना, आम्ही बी सरकारची नाडी ओळखूनच आंदोलन करतो का आम्हाला माहिती आहे सरकारला जाग कवा येते ती। हे गेंड्याचं कातडे सरकार आहे, ह्याला जाग अशी हलवूनच आण लागते, हे अशी सहज जाग येत नाही। जेव्हा आमचं रक्त सांडल तेव्हा जाग येते, जेव्हा आम्ही कुठंतरी आत्महत्यास प्रवृत्त होतो त्यावेळेस त्यांना जाग येते। म्हणूनच आम्ही हे आज जे अन्नत्याग आंदोलन कालपासून जे केलेलं आहे त्याच कारणामुळे केलेलं आहे की सरकारला जाग येण्यामुळे कुठंतरी आम्हाला काहीतरी न्याय मिळण्यामुळं। जोपर्यंत सरकारकडे आम्ही सरकारसमोर कुठलं आंदोलन करत नाहीत तोपर्यंत सरकार जागा होत नाही। सरकार गेंड्याच्या कातडीचा आहे असा आरोप मस्साजोगचे नागरिक करतायत। एक मात्र खरं आहे की अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घोषणा होते, उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होते। या एका मागणी संदर्भात निश्चितपणे गावकरी समाधानी आहेत, पण इतर मागण्यांचा काय हा प्रश्नमुत्र आणखीही अनुत्तरितच आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मस्साजोग, बीड।
तर उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमा अशी मागणी ग्रामस्थांची होती। एकूण 7 प्रमुख मागण्या आहेत आणि त्यातली ही मागणी मान्य झालेली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच अन्य 6 मागण्यांसंदर्भात आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा आंधळेचा शोध तात्काळ घेतला जावा, कारण का तो अत्यंत चलाख आहे, त्यामुळे त्याला ताब्यात घेणं गरजेचं असल्याचं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि त्या दिवशी जे कोणी पोलीस तिथे होते त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी करा, अशी देखील प्रमुख मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।